आजची खरंच मस्त झाली. की नाही 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 लोक काय म्हणतील, आम्ही पैशासाठी करतोय की काय, असं जर विचार केला असता तर आज ते तिथे नसते. हे ऑल व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आता किती वाजलेत, 4:30-5 वाजत असतील. नानू जस्ट उठलेली आहे, तिचं खाणं पिणं सगळं बाकी आहे. मी आता म्हटलं ब्लॉग सुरू करू. आज आमच्या ताई नव्हत्या भांड्याला आणि झाडू पोछाला, त्याच्यामुळे मला सगळी घरातली कामं आवरायला इतका उशीर झाला. सो दिवसभर आणि मग त्याच्यानंतर माझी बरेच कामं असतात एडिटिंगची वगैरे, सो ती मी आवरली. अनाया झोपली होती तेवढ्या वेळात, रोशन गेलेला आहे ऑफिसला. आणि म्हटलं चला आता आपण फ्री झालो आहे, आता आपण इथनं पुढे ब्लॉग शूट करू शकतो, म्हणून मी आता ब्लॉग सुरू करते आहे. आणि तुम्ही मला कुर्ती वगैरे घालून बघत असाल तर आजकाल मला कुर्ती घालायचा खूप शौक लागलेला आहे आणि चांगलं वाटतं. मी काही कुर्त्या पण ऑर्डर केल्या होत्या, सो ही पण मी ऑनलाईनच ऑर्डर केली आणि एकदम बजेटमध्ये आहे आणि उन्हाळ्यासाठी परफेक्ट आहे. सो तुम्हालाही हवी असेल तर मी खाली प्रोडक्ट टॅग करते. आणि त्याचबरोबर मी म्हणजे कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही इतके सगळे प्रेम देता, इतकं छान सगळे ब्लॉग बघता आणि तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या. तर आज बऱ्यापैकी सगळ्यांनी छान चॅनलला सबस्क्राईब केलं आहे आणि सबस्क्रायबर्स भरभर वाढतं आहे, हे मला दिसतं आहे. ते बघून खूप छान वाटतं आहे, कारण तुम्ही ब्लॉग्स बघता आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर तुम्हाला वेळेवर नोटिफिकेशन मिळणार नाही माझा नवीन ब्लॉग आला तर. कारण भरपूर जण असे आहेत ते ब्लॉग तर रेग्युलर बघतात, त्यांना माहिती आहे की 11 वाजता ब्लॉग येतो, पण त्यांनी सबस्क्राईबच केलं नसतं. जर तुम्ही सबस्क्राईब केलं त्याची मला खरंच खूप मदत होते. सो म्हणून अजूनही ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि ज्यांनी केला त्यांच्यासाठी थँक्यू सो मच. आणि आला काहीतरी खायला प्यायला देते आणि त्यानंतर संध्याकाळच्या जेवणाची काय प्रिपरेशन आहे किंवा इथनं पुढे दिवस कसं जातो हे तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये मी शेअर करणार आहे. आणि आज मी मस्त असे पराठे बनवायचं ठरवलं आहे, तर त्याची रेसिपी पण तुमच्याशी शेअर करते. नानूने ते सांगितलं का सगळ्यांना आता मी शुशूला कुठे जाते? कुठे जाते? बाथरूमला जाते. मला ती सांगते, म्हणजे तिला काही वेळ ना शुशू आली आणि शिशी आली यातला फरक नाही समजत, तर मला ती काय म्हणते, मम्मा शू आली मम्मा. मम्मी पटकन तिला पॅन्टी वगैरे काढून दिली तर ती काय म्हणते, अगं मम्मा शू आली आहे, सीट टाक ना लवकर. म्हणजेच तिला पॉटीला जायचं होतं. सो तिची ती पॉटी ट्रेनिंग सीट आहे ती टाकून दिली की त्याच्यात ती जाते. मला बऱ्याच जणांनी विचारलं मागच्या ब्लॉगवर की साय कशी काढते, म्हणजे इतकी साय कशी जमा होते, कुठलं दूध यूज करते. तर तुम्हाला मी याच्या पहिले पण सांगितलं एका ब्लॉगमध्ये, साय दाखवायची की ॲक्च्युली कशी निघते किती निघते. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवते. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. काय म्हटलं तू? तुझा फोन वाजत आहे? तुझा फोन कोणता आहे बेटा? हा तुझा फोन आहे? तुला कोणी सांगितलं असं? कोणी तूच ठरवला? अरे वा. आमच्या घरात हा एक्स्ट्रा फोन आहे, आम्हाला काही कामांना लागतो त्याच्यामुळे तो सुरू असतो, रेग्युलर सुरू नसतो, पण आम्ही त्याच्यामध्ये सिम पण ठेवलेला आहे आणि चार्जिंग पण जेव्हा लागली तेव्हा आम्ही करून घेत असतो. सो तो कोणाचा नाही आहे, म्हणजे तो नानूचा झाला तर ती म्हणते मम्मा माझा फोन वाजताय दे ना मला. मी पण शॉक झाली, म्हणून म्हटलं तिला काय म्हणतं तू परत सांग. नानू काय खाताय ग? सो मी ते माझ्यासाठी सुद्धा वॉटरमेलन कट करून घेतलं. मी पण खाते कारण 5 वाजता काहीतरी स्नॅक्स लागतं आणि आता रोशन घरी नाही आहे, तो येईल त्याच्यानंतर त्याला पण कट करून देते. आणि वॉटरमेलनचं असं आहे की एकदा कट केलं की ते संपवावंच लागतं, म्हणून मी जेव्हा पण मार्केटमध्ये जाते माझं असं की मला छोट्यातलं छोटं बघून द्या, पण ते मोठं येतच आणि मग ते कसं तरी संपवावं लागतं. ते झाल्यावर मला लसूण सोलायचं आहे आणि कुणाला हे सगळ्यात जास्ती कंटाळवाणं काम वाटतं ते सांगा. आणि स्वयंपाक करताना तर मी हे काम कधीच ठेवत नाही, मी असं बसल्या अनायाशी गप्पा मारता खेळता असंच मी हे करते. आणि गोष्ट अशी आहे की आमच्या हा घरचा लसूण आहे, म्हणजे आमच्या शेतातला आहे, तर तो खूप ओला आहे त्याच्यामुळे पटापट सोलला जात नाही, पण टेस्ट खरंच त्याचीच चांगली असते, म्हणून मग तो तेवढी मेहनत करावी लागते कारण त्याने भाजी छान होते. एवढंसा लसूण शिलून झाला माझा आणि रोशनचा फोन आला की मी खाली आलेलो आहे, मला चहा प्यायचा आहे, तर कंपनी द्यायला येते का? सो म्हणलं ठीक आहे चल आपण जाऊ. सो आता मी खाली चाललो. आणि आज मला स्वतःचा खूप व्हिडिओ घ्यायची इच्छा होत होती कारण ही कुर्ती मला माझ्यावर खूप छान वाटत होती. तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा. बाबाला भेटल्यावर तू काय म्हणशील?
पण नाही दिला. गरमी आणि चहा. सो खाली गेली होती तर मी दुधाचं पॅकेट पण घेऊन आलेली आहे. सो हे आहे गोकुळचं दूध जे मी यूज करते. याला खूप साई येते. सो आज मी 3 पॅकेट घेऊन आली, नाही तर मी आता 2च आणते आहे सध्या. पण चांगली साय तुम्हाला दिसावी म्हणून दाखवलं की 1.5 लिटर दूध मी नेहमी आणत असते, पण आता चहा नसल्यामुळे ते कमी केलं होतं. सो पहिले दूध तापवायला ठेवते आणि त्याच्यानंतर मग पराठे बनवते. सो इथे सगळ्यात पहिले म्हटलं पराठ्यांची तयारी करून घेऊ आणि त्यासाठी मला कांदा, टोमॅटो, बाकी सगळ्या गोष्टी चॉप करून घ्यायच्या होत्या आणि त्यासाठी मी अगारोचं हँड ब्लेंडर यूज करते आहे. आजकाल या हँड ब्लेंडरमुळे माझं काम खूप सोपं झालं आहे. सगळ्या गोष्टी एकातच चॉप होतात. याने माझा वेळही वाचतो आणि कामसुद्धा कमी होतं. सो इथे मी ब्लेंडिंग जार घेतलेला आहे. त्याच्यामध्ये कांदा, कढीपत्ता, लसूण या सगळ्या गोष्टी टाकल्या आणि हे सगळं मला छान बारीक करून घ्यायचं आहे. सो इथे मी जास्ती पॉवरवाली बटन यूज केली. इथे 2 पॉवर्स असतात. कमी पॉवरमध्ये पण करू शकतो, म्हणजे ज्याने खूप जास्ती बारीक होत नाही आणि जास्ती पॉवरनी केलं तर इतकं छान असं मस्त बारीक तयार झालेलं आहे. त्यानंतर मला टोमॅटोसुद्धा बारीक करून घ्यायचे होते. सो ते पण मी आज हँड ब्लेंडरने बारीक करून घेतले आणि त्यानंतर मला लगेच चटणी पण बनवायची होती. म्हटलं आता ब्लेंडर हातात आहे तर आपण चटणीसुद्धा बनवून घेऊ. सो इथे मी आंब्याची चटणी बनवणार आहे. तर कच्ची कैरी मी छान छिलून घेतली होती. त्याचे छोटे छोटे असे पीसेस करून घेतले. त्यामध्ये 2-3 लसणाच्या कळ्या, थोडंसं जिरं, चवीनुसार मीठ आणि गूळ ह्या सगळ्या गोष्टी मी टाकल्या. पण एक गोष्ट मी टाकायची विसरली होती जे मला नंतर लक्षात आली. त्यासोबतच कढीपत्ताही टाकला होता आणि हे ग्राइंड करून घेतलं. सो चटणी पण इथे मस्त अशी बारीक तयार झाली होती. थोडंसं पाणी ॲड केलं नंतर आणि परत एकदा ग्राइंड करून घेतली. सो मिक्सरमध्ये आपण जेव्हा चटणी बनवतो ना ती एकदम अशी पेस्ट सारखी होते. तशी चटणी आम्हाला आवडत नाही. आम्हाला थोडीशी अशी दाणे दाणे लागली पाहिजे खाताना अशी आवडते आणि याच्यामध्ये ती परफेक्ट ब्लेंड होते. आणि चटणी करण्यासाठी थोडी स्पीड जास्ती पाहिजे ब्लेंडरची, तर ती ॲडजस्टमेंट सुद्धा याच्यामध्ये करता येते. सो इकडे माझी चटणी सुद्धा तयार झालेली आहे आणि त्यानंतर मग पराठ्यांचं पीठ भिजवायला घेतलं. सो इथे मी कांदा, टोमॅटो ज्या गोष्टी बारीक करून घेतल्या होत्या त्या घेतल्या. त्याच्यामध्ये 2 ते 3 चम्मच मी बेसन पीठ घेतलेलं आहे. नाचणीचं पीठ माझ्याकडे थोडंसंच होतं, ते मला संपवायचं पण होतं. सो मी याच्यामध्ये तेही टाकलं. त्यानंतर इथे हे आहे गव्हाचं पीठ, त्यानंतर ज्वारीचं पीठ, असं सगळ्या मिक्स पिठाचे पराठे बनवणार होते. म्हणजेच ते टेस्ट सोबत हेल्दी सुद्धा बनतात. सो इथे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं. थोडासा ओवा, तीळ या गोष्टी टाकल्या. आमच्याकडे पराठ्यामध्ये ओवा, तीळ ही गोष्ट अगदी मॅन्डेटरी आहे. तुमच्याकडे वापरतात की नाही नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा. त्यानंतर इथे हळद टाकली, धने पावडर टाकलेला आहे आणि थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे. तर अनायासाठी बनवते आहे म्हणून मी थोडं थोडं वापरते. तिच्यासाठी गोळा बनल्यावर थोडासा बाहेर काढते आणि बाकी मग ॲडिशनली जे काही तिखट लागतं ते मी परत ॲड करते. आणि मग इथे भरपूर अशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली होती, ती पण याच्यामध्ये टाकली. सगळ्या गोष्टी छान मिक्स करून घेतल्या आणि थोड्या थोड्या पाण्याने आपण जसा कणकेचा गोळा बनवतो तसा गोळा बनवून घेतला. आणि गोळा अर्धवट तयार झाला की मी थोडासा अनायासाठी बाजूला काढून घेते आणि त्याच्यामध्ये बाकी पाहिजे तेवढं तिखट ॲड करते आणि मग आमच्यासाठी गोळा बनवला. थोडंसं ऑइल टाकून एक 10 ते 15-20 मिनटं हे रेस्ट करण्यासाठी ठेवलं आणि तेवढ्या वेळात अनायासाठी एक पराठा पहिले टाकून दिला. आणि तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की आपण चटणीमध्ये हिरवी मिरचीच टाकली नाही म्हणून काहीतरी कमी असल्यासारखं वाटतंय. सो अर्धी हिरवी मिरची टाकली कारण अनायासुद्धा ती चटणी खाते आणि त्यानंतर ते परत एकदा ग्राइंड करून घेतलं. अनायासाठीचा मस्त पराठा तयार केला आणि तिला तो खायला दिला गरमागरम. आणि मी जेव्हा ही पराठे करते तेव्हा मी या स्प्रेचा यूज करत असते. याने तेल कमी वापरलं जातं आणि आमच्याकडे रोशन बऱ्यापैकी हेल्थ कॉन्शियस आहे. तेलकट वगैरे तो जास्ती नाही खात, त्याच्यामुळे मी या गोष्टींची काळजी घेत असते. सो जर तुम्हालाही तेल कमी वापरायचं आहे पराठ्यांमध्ये वगैरे सो तुम्ही हा स्प्रे यूज करू शकता. मस्त आहे. मी प्रोडक्ट टॅग करते. काय करते तू? छोटू बेबी करते तू. आजकाल नानूचा हा इतका छोटू बेबी आवडीचा झालाय ना. असं करते, रडते का तो? नाही का? तू लाड करते का त्याचा? अच्छा अच्छा, अशा करते लाड तू त्याचा. भूक लागली तुला? गरम आहे पराठा. पराठा गरम आहे. दही नाही आहे बेटा, चटणी सोबत खा. चटणी सोबत. खरंच छान आहे. आवडलं तुला? ओके. कुठे चालली तू? कुठे चालली? मग
बाय कशाला म्हणते? बाय का बरं म्हणते? चटणी लावून खाऊ. मग खूप गरम आहे. छान केलं का नानू मम्माने आज? तुला आवडले का? अरे वा. आजचे खरंच मस्त झालं. आमची काही एवढे नरम पराठे बनवत नाही. मी जर नेहमी म्हणतो मम्मी सारखे नरम बनवत जा. 10 on 10. चला कसे काय आज? काय माहिती बाय. आजचे बनले छान. व्हेरी गुड मम्मा. नानू किती छान खाते बा स्वतः स्वतः. बघू का? छान चटणी बिटणी लावून. वाव. बापरे बापरे. असं आवडली का तुला चटणी? आंब्याची चटणी आंबट आंबट छान वाटत असेल. हा. सो या दोघांना आता छान गरमागरम पराठे खायला देते आहे आणि मी बनवते पण आहे माझ्यासाठी पण, म्हणजे यांचं झालं की मी पण खायला बसेल. नाही 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 आमची तू घे. गिफ्ट देणार आहे अजून पराठे नाही दिले तर कोणाला कोणाला कशाची चिंता तर कोणाला कशाची चिंता बघा. आपण रिस्कच नाही घे. गिफ्ट भेट हातात येईपर्यंत तर नाहीच नाही. घे, घे, घे. विचार बदलला. छान झालं. तर रोशनचं म्हणणं असं आहे की मी त्याला अॅनिव्हर्सरीचं गिफ्ट देईल असं मी म्हटलंय, फक्त मी घेणारच आहे असं नाही म्हटलंय. तशी पण खातिरदारी ऍक्च्युली कमी नसते, कारण रोशनला कधी पण म्हटलं ना आपण की तू खाऊन घे छान गरम गरम मी देते. नो, फक्त आता 3 दिवस झाले तो ऑफिसला चाललाय आणि माझं असं असते की मला सकाळचं सगळं आवरल्याशिवाय आंघोळ मग आरामात जेवण असं असतं. त्याचं तरी पण असतं की नाही 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 तू खाऊन घे माझ्यासोबत, आपण दोघं जेवण करूनच, म्हणजे मी दोघं सोबतच जेवण करून जाऊ. आणि असं करून त्याला रोज लेट होतं आणि मी म्हटलं नाही तू माझ्यामुळे लेट होऊ देऊ नको, तू जेव आणि जा. स्वतः 3 दिवस झाले त्याला मी गरम गरम पोळी देते ताटात जेवायला आणि माझ्या कामानंतर आवरते आणि मग नंतर मग आपले आरामात जेवते, कारण अनायाचं जेवण हे सगळ्या गोष्टी माझ्यावर असतात. तर आता पण त्याला म्हटलं गरम गरम खातो, म्हणजे नाही आपण दोघं खाऊ. म्हटलं नाही मी तुला देते तू खा. सो आता तो खातोय पराठे, त्याचे झाले की मी पण मस्त खायला बसते. मी आधी गरमागरम पराठे खाल्ले आणि मग गॅस ओटा क्लीन करायला आली. असं मी करत नाही जनरली. मी पहिले गॅस ओटा क्लीन करताना सगळं झाल्यावर आरामात खायला बसते, पण आज असं वाटत होतं की नाही गरम गरम आहे तर आपण पण खाऊन घेऊ. सो पराठे खाल्ले, मग गॅस ओटा वगैरे क्लीन केला आणि फायनली माझा दिवस इथे संपतो. बाहेर ठेवलं होतं थंड होत, आता हे थंड झालेलं आहे उकळल्यानंतर. आता मी हे फ्रीजमध्ये ठेवून देते आणि उद्या सकाळी याच्याबद्दल किती साय निघते हे तुम्हाला मी दाखवते. सो फायनली आता सगळं आवरलेलं आहे. स्किन केअर करायचं तेवढं बाकी राहिलं आहे. मी थोडीशी थकल्यासारखी वाटत असेल, कारण किचनमध्ये बऱ्यापैकी गरमी होते आणि म्हणून माझे केस मी सगळे बांधून घेत असते. सो तिकडचं आवरलं, म्हटलं फायनली आता बसून तुमच्याशी बोलूया. काही मागच्या व्लॉग्सच्या कॉमेंट्सचे रिप्लाय द्यायचे राहून गेले होते. सो काय होतं ना, मी एका वेळी बसते कॉमेंट्सचे रिप्लाय द्यायला आणि तेव्हा जेवढ्या कॉमेंट्स असेल त्या व्हिडिओवरच्या तेवढे मी पटापट रिप्लाय करते. त्यानंतरच्या काही कॉमेंट्स आल्या तर मग ते राहून जातात, असं काहीसं होतं. तर प्लीज कोणी वाईट वाटून घेऊ नका की माझ्या कॉमेंट्सचा तुम्ही रिप्लाय दिला नाही. पण हां, मग असं नोटिफिकेशनमध्ये आलं की मी पटकन वाचून घेते, पण मी त्यावेळी कुठल्या ना कुठल्या कामामध्ये असते ना, त्यामुळे रिप्लाय द्यायला नाही जमत. पण हां, मी ट्राय करते की कुणाची काही इम्पॉर्टंट कमेंट असेल तर त्याच्यावर आपण बोलूया. आणि काही कॉमेंट्स अशा असतात की ज्याचा रिप्लाय देणं पण पॉसिबल नसतो, कारण त्या खूप मोठ्या म्हणजे मला जे काही एक्सप्लेन करायचं ते बऱ्यापैकी मोठं असतं आणि तेवढं टाईप करत बसायला खूप वेळ लागतो आणि म्हणून मी ते ब्लॉगमध्ये सांगते. आणि याच्यासाठी सांगते की मे बी तोच क्वेश्चन कुणा दुसऱ्याचा पण असू शकतो आणि त्यांना पण त्या आन्सरने हेल्प होईल. सो जर तुम्हाला ते हेल्पफुल वाटत असेल तर बघा, किंवा नसेल वाटत की हे फालतूची बडबड वाटत असेल तर यू कॅन स्किप इट. तर मग आता ट्रायाची कमेंट आली होती की रोशन दादा ट्राया यूज करतो आहे. पहिली गोष्ट तर मी कुठल्या व्हिडिओमध्ये सांगितलंच नाही की रोशन दादा ट्राया यूज करतोय. तुम्हाला माहिती कसं झालं प्लीज मला कॉमेंटमधून सांगा, कारण मलाही माहिती करून घ्यायचं की तुम्हाला कसं माहिती झालं रोशन दादा ट्राया यूज करतोय. ॲक्च्युली त्यांनी भरपूर जणांचं बघितलं की चांगले रिव्ह्यूज आहेत आणि म्हणून त्यांनी ट्राया यूज म्हणजे सध्या तो करतो आहे. पण त्याला 1 ते 1.5 महिन्यात झाला तो यूज करतो आहे. त्यांनी 8 महिन्यासाठी घेतलेलं आहे ते सबस्क्रिप्शन, पण त्यांनी अजून म्हणजे सांगितलं की 6 महिने तरी तुम्हाला यूज करावं लागेल, त्याच्यानंतर तुम्हाला रिझल्ट दिसेल. सो म्हणून तो सध्या यूज करतो आहे. जेव्हा केव्हा मला असं वाटेल की हो त्याचा पॉझिटिव्ह रिझल्ट आलेला आहे तेव्हा मी तुमच्याशी रिव्ह्यू शेअर करेन. सध्या मी त्याच्याबद्दल काहीच बोलत नाही. त्यानंतर या रिंगबद्दल मला अंजली बऱ्यापैकी 2दा कॉमेंट करून झालाय अंजलीचं की
म्हणजे जी तब्येती वगैरे मागच्या महिन्यात आमच्या घरात खूप खराब झाल्या, म्हणजे माझी पण झाली, रोशनची टचवूड अनाया ओके होती. सो ते या रिंगमुळे होत असेल की असं होतं की एखादी गोष्ट अशीच नाही घातली जात, ते गुरुजींना विचारून घालायला पाहिजे. येस, मला माहिती आहे मोती असाच नाही घातला जात, तो जर तुम्हाला घालायचा असेल तर तुम्हाला एखाद्या गुरुजींना विचारायला पाहिजे की तो मला सूट होतो की नाही. पण गोष्ट अशी आहे की मी ऑलमोस्ट खूप लहान असताना घातला होता, जेव्हा मी 11th मध्ये वगैरे होती तोपर्यंत, तेव्हापासून तर मी लग्नाच्या आधीपर्यंत मोती घातला होता माझ्या हातामध्ये. पण त्यानंतर ती रिंग तुटून गेली होती आणि मग त्याच्यानंतर मी काही तो बनवला नाही, रिंग बनवली नाही, म्हणून ती राहिली होती. सो मला माहिती होतं की मला मोती सूट होतो आणि म्हणून मी तो परत घेण्याची हिंमत केली आणि तसाच घातला. अदरवाईज मी गुरुजींना विचारूनच घातला असता, पण मला मोती सूट होतो, मी घातलेला याच्या आधी. सो म्हणून याचं काही कारण नसावं मला तरी वाटतं की याच्यामुळे असं तब्येतींचं वगैरे होत आहे. रोशनच्या तब्येतीबद्दल सगळ्यांनी खूप प्रेम दाखवलं की कशी आहे तब्येत, आता बरं आहे का, गेट वेल सून, आणि खूप छान छान खूप अशा काळजी दर्शवणाऱ्या कॉमेंट्स होत्या. ते वाचून खूप छान वाटतं की चला, म्हणजे आमच्या फॅमिली बरोबर, घरातली इमिडिएट फॅमिली तर सगळ्यांची बरोबर असतेच, पण तुम्ही सगळे माझी फॅमिली आहात आणि तुम्ही तेवढीच काळजी करता जेवढे आमच्या घरचे करतात. म्हणजे लिटरली काही कॉमेंट्स अशा आहेत की अगं तू जवळ असती तर मी मदतीला आली असती. हे ऐकून ना खरंच खूप छान वाटतं. आणि म्हणजे आम्ही जवळच्या लोकांना पण नव्हतं सांगितलं ॲक्च्युली याच्याबद्दल, म्हणजे रोशनच्या तब्येतीबद्दल, कारण तेव्हाची सिच्युएशनच अशी होती की मी कुणाला फोनच, मी घरी पण माझ्या घरी नाही तर रोशनच्या घरी नाही, कुठेच फोन केला नव्हता. फक्त माझ्या मैत्रिणीला फोन केला होता की अनायासाठी डब्बा घेऊन ये, कारण माझ्यासाठी त्यावेळी असं होतं मी रोशनला बघू त्याला चक्कर येत आहे की अनायाला बघू की फोन करू. व्हिडिओच्या कॉमेंट्स बघून मला हे कळलं की हा आजार खूप कॉमन आहे, खूप लोकांना झालेला आहे ऑलरेडी, फक्त माझ्यासाठीच तो नवीन होता, माझ्यासाठी किंवा रोशनसाठी, पण कोणाला नाही हो, कारण तो खूप म्हणजे त्याने चक्कर आणि वॉमिटिंग्सने खूप परेशान होऊन जातं माणूस. बट एनिवे रोशन आता छान आहे. आणि भरपूर जणांनी हे पण विचारलं की म्हणजे नक्की काय होतं त्याच्यामध्ये, तर ते पण सांगा. चक्कर येतात, वॉमिटिंग्स होतात, कानाचा काहीतरी क्रिस्टल्स इकडे तिकडे होतं, त्याच्यामुळे ते होतं, अगदी बरोबर आहे. आणि ते एक्सरसाइजने कमी होईल किंवा होमिओपॅथिक औषधी घ्या. सो सध्या तरी रोशन डॉक्टरांकडे गेला होता, त्याची अपॉइंटमेंट होती, तर त्यांनी त्याला एक्सरसाइज सांगितले आहेत आणि तो आता त्या एक्सरसाइज करतो आहे आणि तो स्टेबल आहे, सध्या व्यवस्थित आहे सगळं. बाकी ज्यांना माहिती करून घ्यायचं होतं की हे कशामुळे होतं, तर मोस्टली हे B12 कमी झाल्यामुळे पण होऊ शकतो, पण आणि दुसरं कारण म्हणजे कानाचे क्रिस्टल्स कधी कधी हालतात, ते कधी वेदर चेंजमुळे होतं, कधी सर्दी वगैरे झाल्यामुळे, कधी कुठला जर्क लागल्यामुळे, तर याचे काही पण रिझन्स असू शकतात. तर त्याच्यापैकी काही झालं असं त्याच्यामुळे त्याला तो वर्टिगो झाला आणि त्याचे सिम्पटम्स काय होते हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये. आणि B12चं कारण असू शकतं, पण त्याचे ऑलरेडी इंजेक्शन सुरू होते B12चे, त्याचे 5 इंजेक्शन घेऊन झाले, एकच राहिला होता. सो B12 पण कमी होतंच, पण ते फक्त एकच रिझन नव्हतं B12, त्याला मानेचा आणि तो जो सगळा त्रास होत होता बॅक पेन, त्याच्यामुळे पण त्याला ते झालेलं आहे. परत कॉमेंट आहे जी निगेटिव्ह आहे, पण मी त्याला निगेटिव्हली घेत नाही आहे, मी एकदम पॉझिटिव्हली त्याच्यावर फक्त आन्सर देते आहे की तुम्ही म्हणता की तुम्ही तुमच्या मुलीला का एक्सपोज करता, तर मी एक्सपोज करत नाही आहे. माझ्याकडे हा प्लॅटफॉर्म आहे, मी पब्लिकली माझी लाईफस्टाईल जी आहे ती शेअर करते आहे. सो ती माझ्या फॅमिलीचा पार्ट आहे आणि जसं आमचं फॅमिली ब्लॉगिंग आहे, सो माझ्या फॅमिलीच्या कॉन्टेंटमध्ये ती असणारच आहे. आता राहिला प्रश्न तो दाखवायचा की नाही, तिला कितपत दाखवायचं, तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे, म्हणजे सगळ्यांचा वैयक्तिक प्रश्न असतो की आपल्या बाळाला कितपत तिथे दाखवायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती तेवढी ॲक्टिव्ह आहे, ती तेवढी कॅमेरा फ्रेंडली आहे, म्हणून मी दाखवू शकते. खूप सारी अशी मुलं असतात जी कॅमेराला रिस्पॉन्स देत नाही. आय एम ग्लॅड की अनाया कॅमेराला खूप छान फेस करते आणि ही गोष्ट तिला इन फ्युचर खूप कामी येणार आहे. म्हणजे आज ती पब्लिकली बोलू शकते, कुणाशी एकदम सोशल लवकर होते, ती बोलकी आहे, ती कॅमेराला छान फेस करते. डेफिनेटली ह्या गोष्टी तिला तिच्या स्कूलमध्ये गेल्यावर स्टेज कॉन्फिडन्ससाठी खरंच खूप कामी येणार आहेत. आणि जे मी करते आहे तिला सोशल करण्यासाठी किंवा तिला एकदम ओपन ठेवते, मी कुठल्या बाबतीत बंधन नाही आहे की हे नको, दृष्ट लागेल, असं दाखवायचं नाही, हे नाही करायचं, ह्या सगळ्या गोष्टी मी कधीच ठेवल्या नाही. आणि मला वाटत नाही की हे इम्पॉर्टंट आहे. उलट आपण जेवढं जास्त त्यांना एक्सपोज करू, त्यांना जग दाखवू, त्यांना लोकांसमोर आणू, तेवढे ते फ्री होतात, तेवढे ते मॅच्युअर होतात. सो असं माझं काहीसं म्हणणं आहे आणि म्हणून मी तिला दाखवते. आणि राहिला प्रश्न, काही लोकांचं, खूप लोकांचं असं पण म्हणणं असतं की पैसे कमवायसाठी तुम्ही मुलांना दाखवता. सो असं अजिबात नाही आहे, कारण
आम्ही स्वतः इतकं छान अर्न करतो, मी रोशन आम्ही एकदम सेटल्ड आहे. तर तिच्या पैशांची तिच्यापासनं पैसे कमवायची आम्हाला तरी गरज नाही आहे. कारण आता खरं एक सांगायचं तर अनायाज वर्ल्डमधून तिचं ऑलरेडी चॅनल आहे. तर त्याच्यावर तिचं कॉन्टेंट असतं पूर्णपैकी इंस्टाग्रामवर. तर त्याच्यावर आम्हाला आतापर्यंत भरपूर प्रमोशन्स आले, पण ते आम्ही कधीच घेतले नाही. कारण आम्हाला त्याची गरज नाही वाटली. आम्ही तो पेज फक्त तिच्या मेमरीजसाठी केला आहे. किंवा इथे पण मी जे काही दाखवते ना तुम्हाला, ते माझं तेच असते की हे जे काही गोष्टी मी तुम्हाला आज ब्लॉगमध्ये दाखवते आहे, उद्या जेव्हा ती मोठी होईल तिला ह्या गोष्टी बघायला मिळेल की अच्छा मी लहान असताना ही गोष्ट अशी झाली होती, माझ्या आईबाबांनीही असं केलं होतं. आज मी माझ्या मेमरीज नाही बघू शकत ना, सो तिच्याकडे हा छान एक प्लॅटफॉर्म आहे की ती मोठी झाल्यावरही तिच्या सगळ्या मेमरीज बघू शकेल. आणि मला वाटतं तिलाही ते बघायला आवडेल. आणि म्हणूनच मी ते सगळ्या कलेक्ट करून तुमच्यापर्यंत पोहोचवते तर आहेच, पण तिच्यासाठी पण मी त्या मेमरीज कलेक्ट करते आहे. आणि दुसरी गोष्ट, तिला तर सध्या कळत नाही की काय केलं पाहिजे, पण हे आईवडिलांचं काम आहे की तिला एक्सपोजर कसं द्यायचं आहे. सो आता मी काही एक्झाम्पल्स देते तुम्हाला. मायरा तुम्हाला माहिती असेल, बायोलॉजिकल मॉम तुम्हाला माहिती असेल, असे भरपूर सारे. एक छोटी मुलगी आहे आता जी छान डान्स करते, खूप ट्रेंडिंग तिचे डान्स आले, खूप तिला तिचे ऑलमोस्ट 2 मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. तर ह्या लोकांनी जर एक्सपोजर दिलं नसतं मुलांना, त्यांनी पण हाच विचार केला असता की नाही 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 लोक काय म्हणतील, आम्ही पैशासाठी करतोय की काय, असं जर विचार केला असता तर आज ते तिथे नसते. तुम्हाला माहिती आहे की मायरा आज कुठे आहे, तिला किती छान प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. एक तुम्ही बघितलं तर लिटिल सिंगर म्हणून आहे, ते लोक इंडियात राहत नाही, त्यांना तर पैशाची काहीच गरज नाही. आय डोंट थिंक सो. आय थिंक दे आर अर्निंग गुड. असे खूप लोक आहेत जे खूप छान अर्न करतात, पण तरी पण त्यांची बाळं ते सोशल मीडियावर दाखवतात त्याच्यासाठी की त्यांच्यामध्ये टॅलेंट आहे, ते काहीतरी छान करत आहेत, त्यांची बाळं कॅमेरा फ्रेंडली आहेत आणि ते कॅमेराला छान रिस्पॉन्स देत आहेत म्हणून ते दाखवत आहेत. ते कोणीच कुणाच्या बाळाला जबरदस्ती कॅमेरासमोर उभं नाही करत की हे घे 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 माझी इच्छा आहे म्हणून तू उभी राहा आणि तू हे कर, असं कोणीच करत नाही. ज्यांना दिसतंय की नाही आपल्या बाळामध्ये ते पोटेन्शियल आहे जे आपण दाखवू शकतो लोकांना आणि ज्याच्यापासून त्यांना एक छान प्लॅटफॉर्म मिळू शकतो इन फ्युचर, तर का नाही करायचं. म्हणजे हा माझा पर्पज आहे त्याच्या मागचा. सो मी त्या कॉमेंटला निगेटिव्हली घेत नाही आहे की तुम्ही काय एक्सपोज करता. फक्त मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की मी एक्सपोज नाही करत, पण मला आवडतं तिच्या मेमरीज कलेक्ट करायला किंवा तिला हा छान प्लॅटफॉर्म द्यायला, किंवा इन फ्युचर तिला याच्यापासून जर काही छान प्लॅटफॉर्म मिळणार असेल सो आय विल बी व्हेरी हॅपी. आणि येस, तुम्हा सगळ्यांचं प्रेम अनायासाठी माहितीच आहे मला आणि तुम्ही खरंच खूप प्रेम देता तिला. असंच तुमचं नेहमी प्रेम राहू द्या. आणि येस, कोणी काहीही म्हटलं की अनायाला का दाखवते वगैरे, पण मी कुणी म्हणण्यासाठी ते करतच नाही आहे. मला आवडतं किंवा तिला बोलायला आवडतं म्हणून मी ते दाखवते. आणि तिच्या छोट्या छोट्या गोष्टींचं खूप कौतुक वाटतं, म्हणजे आमच्या घरच्यांना वाटतं. आणि दुसरं एक गोष्ट सांगते, आमच्या घरचे म्हणजे मम्मी, माझ्या सासूबाई तर नेहमी म्हणतात की बरं झालं यूट्यूब आहे आणि रोज व्हिडिओज येतात, त्याच्यामुळे अनाया रोज काय करते, ती नवीन काय शिकते, नवीन कशी बोलते, हे सगळं मला बघायला मिळतं. आता सोबत राहत नाही त्याच्यामुळे त्यांना पूर्ण गोष्टी फोनवर माहिती पडत नाही, म्हणजे 10 मिनिटाचा फोन होतो त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी नाही सांगितल्या जात, पण व्हिडिओ थ्रू त्यांना माहिती पडतं की अच्छा वाव आता ती अशी बोलते आणि त्यांना त्याचं खूप कौतुक वाटतं. सो माझ्या फॅमिलीला तरी एकदम छान वाटतं आणि त्यांना खूप आनंद होतो कुणाला सांगताना सुद्धा की बघा माझी नातीन यूट्यूबवर बघा इतकी छान करते. सो ह्या गोष्टी आम्ही एन्जॉय करतो आहे म्हणून म्हणून मी ते यूट्यूबमध्ये दाखवते आहे. याच्यामध्ये मला काहीच वावगं वाटत नाही किंवा काही चुकीचं मी करते असं मला वाटत नाही. सो ठीक आहे, म्हणजे सगळ्यांचे आपापले थॉट्स असतात. फक्त मला त्या कॉमेंटवर रिप्लाय द्यायचा होता की जसं तुम्ही विचार करताय तसं काहीही नाही आहे. सो ठीक आहे, आता भरपूर झालं आहे परत बोलून. माहिती नाही व्हिडिओ किती मोठा होईल. रोज प्रयत्न करते की नाही बोलायचं आहे मला एवढं, पण ते होऊन जातं. रोशन आणि अनाया खाली गेले, आमच्या सगळ्यांचं डिनर झालेलं आहे. आता मी छान अशी फ्रेश होते, माझं स्किन केअर करते, मी सुद्धा वॉक करून येते आणि यासोबतच आजचा दिवस संपवते. पण आजचा व्हिडिओ इथे एंड होत नाही, कारण उद्या मला तुम्हाला त्या दुधावरची मलाई दाखवायची आहे. सो दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रीजमधून काढल्यावर दुधामध्ये इतकी अशी काहीशी साय निघते. हे 1.5 लिटर दुधाची साय आहे आणि मी अशी काहीशी ती जमा करते 8 ते 10 दिवस आणि त्यानंतर त्याचं तूप बनवते. आणि त्याचबरोबर आजचा व्लॉगही एंड करते. बाय बाय.